एकेरी अवतरण चिन्ह, बेरोजगारी, महागाई आणि द्वेषाच्या राजकारणाविरोधात आवाज. ठाणे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात छोडो भारत चा नारा देत करा किंवा मरा चा निर्धार व्यक्त केला होता. त्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणा घेऊन आज देशाची लोकशाही, संविधान आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला. कोर्ट नाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मुले घराघरांत पोहोचविण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे, खासदार कुमार केताक, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर गजानन देसाई, राजेश जाधव, मोहन तिवारी, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, मिलिंद खराडे, निशिकांत कोळी, धर्मराज्याचे राजन राजे, ॲड. प्रभाकर थोरात, महेंद्र म्हात्रे, सेवादलाचे रवींद्र कोळी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला आणि सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीने देशासाठी बलिदान दिले. आता लोकशाही आणि संविधान मजबूत ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. देशहित आणि लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, गांधीजींनी 1942 मध्ये ब्रिटिशांना चले जाव चा संदेश दिला. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई, सामाजिक द्वेष आणि लोकशाही मूल्यांसमोरील आव्हाने आहेत. त्यामुळे आजच्या काळातील खरे क्रांतिकार्य म्हणजे संविधानाची मूल्ये, लोकशाही, समता, बंधुता आणि न्याय यांचे संरक्षण करणे होय. आज ऑगस्ट क्रांती दिन 1942 साली आजच्याच दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारतची हाक महात्मा गांधींनी दिलेली होती आणि करेंगे या मरेंगे त्या क्रांतीची ठिणगी पडल्यानंतर अभूतपूर्व असा स्वातंत्र्य लढा या देशामध्ये उभा राहिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले. या शहीदांना आज आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं आम्ही या ठिकाणी वाचन केलं. संविधानाची उद्देशिका म्हणजे या संविधानाचा आत्मा आहे आणि जशा पद्धतीचं वातावरण तुम्ही बघताय की या देशामध्ये आहे की लोकशाहीवरती कशा पद्धतीने घातला जातोय किंवा संविधान विरोधी कामं कशा पद्धतीने होत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी काढून घेतला जातोय. म्हणून या देशातली न्याय जी मूल्य आहेत संविधानाने दिलेली, न्याय, बंधुता आणि समानता ही अबाधित राहावीत याकरता आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण देशभर असेल किंवा ठाणे शहर काँग्रेसच्या माध्यमातून ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक शोषित, पीडित, वंचित यांच्या मागे आवाज म्हणून उभा राहत आहे आणि न्याय देण्याचं काम करत आहेत, कुठेतरी संविधान विरोधी कामं या देशामध्ये होत आहेत. भविष्यकाळामध्ये या ठाणे शहरामधून सुद्धा की राहुलजींना अभिप्रेत असलेलं काम आणि हर्षवर्धनदादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही करू, अशा पद्धतीची प्रतिज्ञा आम्ही संविधानाचं प्रिअंबल या ठिकाणी वाचलेलं आहे आणि अशी प्रतिज्ञा मागे उभे राहण्याची आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे.